निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलंय। आम्हाला आमची ताकद आजमावायचं म्हणून सांगितलंय। आपल्यासोबत या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आहेत। भाऊ, संजय राऊतांनी आता नुकतंच एक स्टेटमेंट जे आहे ते केलेलं आहे की स्वबळावर निवडणुका जी आहेत ती उबाटा या ठिकाणी लढणार आहे, मुंबईपासून नागपूरपर्यंत। ही महाविकास आघाडीतली फूट समजावी? नाही, विधानसभेला तिन्ही पक्ष एकत्रपणे महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढलो, परंतु त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यायची हे तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवतील किंवा कोणताही पक्ष आपलीसुद्धा भूमिका त्या ठिकाणी जाहीर करू शकतं। आणि काँग्रेसने सुद्धा पूर्णपणे तयारी आहेत, कारण काँग्रेस शेवटी राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आणि ह्यापूर्वीसुद्धा अनेक निवडणुका महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या आहेत। सगळे कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही शक्यतोवर स्थानिक स्तरावरच तिथल्या नेतृत्व जे आहेत, जिल्ह्याचं नेतृत्व असेल, त्या संस्थेचं नेतृत्व असेल, त्या ठिकाणी काँग्रेसचं नेतृत्वच ठरवतं की नेमकं आपल्या जिल्ह्यामध्ये काय करायचं आहे। त्यामुळे बहुतांश आम्ही त्यांच्यावर सोडत असतो। त्या ठिकाणच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर, ते कोणाचे समविचारी पक्षाशी जर एकत्र बसून निर्णय घेत असतील तर ते आम्ही त्यांना मान्यता देत असतो। परंतु यावेळेला काँग्रेस पक्षाची भूमिका जी आहे तर काँग्रेसचे जे स्टेटचे प्रमुख आहेत ते एकत्र बसून ठरवतील आणि तेच अधिकृत राहील काँग्रेस पक्षाचं। आणि मला तरी वाटते की यामध्ये काँग्रेस पक्ष अत्यंत मजबूतीने निवडणुका लढू शकतो, परंतु यामध्ये तिन्ही पक्षाची काय भूमिका आहेत एकदा एक दुसरे पक्षाचे नेतृत्व जे आहे ते जाणून घेतील आणि मग तशा प्रकारचे निर्णय करतील। पण थेट संजय राऊतांनी सांगितलेलं आहे की आगामी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्वतंत्र लढणार आहे, आम्हाला आमची ताकद आजमावायची आहे म्हटलं आहे त्यांनी। शेवटी त्यांचा पक्ष आहे उभाटा म्हणून उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष, आणि उद्धवजी ठाकरेजींनी जर तसा निर्णय घेतला असेल की आम्ही एकट्याच सगळ्या निवडणुका लढवतो आहोत तर त्या पक्षाला ती भूमिका असू शकते, परंतु एकत्रपणे आमच्या पक्षाने अद्याप त्या संदर्भातली भूमिका काही स्पष्ट केली नाही। पण याच्यापूर्वी जी भूमिका पक्षाची राहायची ती स्थानिक स्तरावरचे नेतेच त्या संदर्भामध्ये समविचारी पक्षांना एकत्र बसून निर्णय घेत होते। काँग्रेसची सुद्धा या संपूर्ण संदर्भानं एकला चलोरीची भूमिका आहे। काँग्रेसची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ताकद आहे आणि काँग्रेस पक्ष मजबूतीने निवडणुका महाराष्ट्रामध्ये लढू शकतो। संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतली ही फूट समजावी का? नाही, फूट असा विषयच नाही आहे। विधानसभेकरता आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं गेलो होतो, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये मला वाटत नाही की एकत्र तिन्ही पक्षाचे नेतृत्व बसले असतील म्हणून, परंतु त्यांनी जर तो निर्णय घेतला असेल किंवा तिन्ही पक्षांनी अशा प्रकारची काही भूमिका घेतली असेल तर ती त्या पक्षाची भूमिका असू शकतं। निश्चित तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे। विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ।